नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती. आणि आजची जी आपल्याला स्टोरी बघायची ही म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये, यवतमाळ शहरामध्येच घडलेली घटना आज सविस्तर आपल्याला बघायची. काय घडलं, कसं घडलं. मित्रांनो, आपण जीवन जगत असताना काही छोट्या छोट्या गोष्टीमधनं, काही काही छोट्या छोट्या वादामधनं माणूस एवढं त्या वादाला मनामध्ये ठेवतो, एवढा विचार करतो त्या गोष्टीवरती, आणि आपला वेळ, आपली एनर्जी, आपला पैसा आपण त्या गोष्टीवरती खर्च करतो आणि वाया घालतो. असं ज्या ठिकाणी घडलं, असाच एक तरुण आणि एक तरुणी यांच्यामध्ये काय असं घडलं, काय असं प्रकरण झालं की खुनापर्यंत हे प्रकरण गेलं. मात्र प्रकरण हे प्रेमाचं नाहीये. आता तरुण तरुणी म्हणल्यानंतर मात्र तुमच्या लक्षात लगेच आलं असेल की प्रेमाचं काहीतरी, लपड्याचं काहीतरी असेल. पण असं नाही. प्रेम नाही, लपडं नाही, काही गोष्टी नाहीये. विदाऊट लपडे, विदाऊट प्रेमाचं हे प्रकरण असं काही खुनापर्यंत पोहोचलं, असा काही मनामध्ये राग धरून बसला हा तरुण, हेच आज आपल्याला सविस्तर बघायचे. या घटनेची पूर्ण पार्श्वभूमी आज सविस्तर आपण या घटनेमध्ये घेऊ. मित्रांनो, घडलं असं की धनश्री नावाची ही मुलगी, तरुणी, 12वी शिकणारी कॉलेजला, 12वी शिकणारी कॉलेजला जाणारी 19 वर्षाची ही तरुणी, ही कॉलेजला जात येत होती. हिचं बरोबर व्यवस्थित जाणं येणं सगळ्या गोष्टी चालू होत्या. व्यवस्थित पोरगी होती, शांत स्वभावाची, संयमी, आणि घरचे एकदम सुखी संसार प्रपंच करत होते. सगळ्या गोष्टी सुखी चालू होत्या. काही अडथळा नव्हता, काही दुरा नव्हता. पण हे सगळं चालू असताना, हे सगळं घडत असताना, एक दिवशी ती कॉलेजमध्ये जात असताना रस्त्याने मात्र समोरून एक तरुण, 30 वर्षाचा तरुण, समोरून हिच्या स्कूटीला तो येऊन धडकतो. आता स्कूटीला येऊन धडकतो म्हणजे ही अचानक मधून रस्त्यामध्ये येतो. तो सरळ येत असताना ही अचानक मध्ये घुसते आणि तिची स्कूटी खाली पडते, याचीही पडते. हिला थोडं खरचडतं, त्यालाही थोडं खरचडतं. पण जे आसपासचे लोक असतात रस्त्यावरले, हे मात्र कोणाला खरचडलं, कोणाला लागलं हे बघत नाही. हे फक्त पहिलं बघतात मुलीला, तर मुलीला थोडं खरचडलं दिसतं. तर पण मात्र नेमकी धडकली गाडी कशी, कशामुळे धडकली, कोण मध्ये आलं, कोणाची चुकी, लोक याचा विचार न करता डायरेक्ट त्या प्रणवला मारण्याचा प्रयत्न करतात, त्याला मारहाण करतात. आता मारहाण केल्यानंतर मात्र त्या प्रणवचा मात्र राग येतो. त्याला वाटतं माझं कोणी ऐकूनही घेत नाहीये आणि खरं तर माझी चुकीही नाहीये, तरी मला या तरुणीमुळे मार खावा लागत आहे, या धनश्रीमुळे, माझी काही चुकी नसताना. आणि त्याचं लग्न झालेलं होतं, त्याला एक मुलगाही होता आणि त्याची पत्नी गरोदर होती. आणि तो आपलं सकाळ संध्याकाळ दूध वाटवण्याचं काम करत होता आणि त्याचं जीवन हा जगत होता. पण अचानक, तुम्हाला ते सांगितलं मी स्टोरीमध्ये, अचानक काहीतरी घडतं आणि अचानक मात्र एक कलाटणी आयुष्याला आपल्या भेटून जाते, एक वेगळी रस्ता आपल्या आयुष्यामध्ये येतो. असंच काहीतरी घडलं. मग त्यामुळे आपण प्रत्येक क्षण असा एकदम एक बऱ्यापैकी आपण लक्ष देऊन, बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी ठेवून आपण राहिलं पाहिजे, आपण जगलं पाहिजे. कुठं आपला धक्काबुक्की होईल, कुठं काय घडेल, कुठं काय सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक क्षण माणूस असा सावधान असला पाहिजे, हेच मी तुम्हाला सांगतोय. घडलं असं की दोघांची एकमेकाला टक्कर झाली. त्यामुळे प्रणवनी मार खाल्ला, प्रणवनी भरपूर असा मार खाल्ला. आणि नंतर ही मुलगी तिथून निघाली, प्रणवही तिथून निघून गेला. जवळजवळ प्रकरणाला 3-4 महिने झाले, 6 महिने झाले. पण मात्र हा जो प्रणव होता, याच्या डोक्यामधनं मात्र तो विचार काही जात नव्हता. आपल्या गावातल्या माणसांनीच आपल्याला मारलं, आपला अपमान झाला आणि आपली चुकी नसताना आपल्याला मात्र त्याच्या डोक्यामध्ये फिट झाला ते राग. असा त्याच्या डोक्यामध्ये निघण्याचा मात्र तो तो राग त्याच्या डोक्यामध्ये निघत नव्हता. आणि या सगळ्या गोष्टी चालू असताना तो तिची आता माहिती काढायला तयारी करतो. ती कुठे राहते, तिचं नाव काय, काय करते, कुठे राहते, काय. तर त्याचा सगळा तपास, सगळी माहिती काढल्यानंतर असं त्याला लक्षात होतं की आपल्या घराजवळ राहते. आता घराजवळ राहिल्यानंतर मात्र तो जाता येता तिला बोलू लागला, भेटू लागला. एक मैत्रीचा संबंध दोघांमध्ये तयार झाला. नॉर्मल, प्रेमाचं नाही, तसं काहीच नाही. एक नॉर्मल. ही 30 वर्ष होती, ती 19 वर्ष होती. तिला मोठ्या भावासारखं ती त्याच्याकडे बघत होती आणि या सगळ्या गोष्टी चालू होत्या. रोज जाणं येणं भेटणं यामध्ये त्यांचं मैत्री थोडीशी वाढली. आणि मैत्री वाढल्यामुळे एक दिवशी असं तिचा पेपर होता. पेपर असताना मात्र ती घरून निघली आणि एका बाजूला पंप होता, त्या पंपजवळ ती चालली होती कॉलेजला. पण तिला थोडासा उशीर झाला होता. त्यामुळे ती याला बोलली की मला पेपरला नेऊन सोड कॉलेजमध्ये, मला उशीर होतोय फार. या प्रणवला असं म्हणल्यानंतर प्रणव म्हणला ठीक आहे. प्रणवने तिला कॉलेजमध्ये नेऊन सोडलं. आणि प्रणव तिला रस्त्याने म्हणला की तुला मी जाताना घरीही नेऊन सोडेल, तुझा पेपर किती सुटणार आहे मला सांग, मी तो त्या टायमिंगला मी कॉलेजच्या गेटवरती येईल. असं बोलून तो तिथून निघून आला. ती कॉलेजमध्ये आतमध्ये गेले पेपरला. पण तसं बोलल्यानंतर मात्र हा जो प्रणव होता, याच्या प्रणवच्या मनामध्ये आलं की आता कुठंतरी आपल्याला चांगला मोका हा भेटलेला आहे, चांगला टायमिंग हा आपल्याला परफेक्ट भेटलेला आहे. आणि या टायमिंगचा, या मोक्याचा आपण परफेक्टपणे फायदा घ्यायचा, हे त्याच्या डोक्यामध्ये आल्यानंतर मात्र तो सांगितल्याप्रमाणे 5:30 वाजता पेपर सुटणार आहे या टायमिंगला तो तिथे कॉलेजच्या गेटवरती पोहोचला. आता या टायमिंगला कॉलेजच्या गेटवरती पोहोचल्यानंतर मात्र कॉलेज सुटलं होतं, पेपर संपला होता आणि जी धनश्री होती, धनश्री कॉलेजच्या बाहेर आली होती.
कॉलेजच्या बाहेर दर्शनी आल्यानंतर मात्र तिने ती गाडीवरती बसली, हाही गाडी चालू लागला. आणि रस्त्याने जाताना असताना थोडं पुढे गेल्यानंतर तो म्हणला की आपल्याला शेतामध्ये जायचं, मजुरांना थोडे पैसे देणं आहे, मला पप्पानी पाठवलंय, त्यामुळे आपण जाऊया आणि येऊया. ती म्हटली हो चल, मला येऊ दे, मी बघते शेत तुमच्यावालं. दोघे जातात, पण शेत राहतं बाजूला आणि अलीकडे एक नाल्यामध्ये मात्र हातीला रस्त्याने चालता जाता जाता बोलू लागतो की तू माझ्याशी वाद केलता, तुझ्यामुळे मार खाल्ला होता, असं तसं तो ते प्रकरण उकरू लागतो. आता ते प्रकरण उकरू लागल्यानंतर मग त्यांच्यामध्ये वाद चालू होतो, तीही बोलू लागती, हाही बोलू लागतो आणि त्या झटापटीमध्ये तो तिला मारण्याचा प्रयत्न करू लागतो. मात्र तिचाही हात उचलतो, ती आरडाओरडा करू लागती, बोलू लागती. पण त्या नाल्यामध्ये शेताच्या वातावरणामध्ये मात्र तिथं कोणीही नसतं आणि या सगळ्या गटमटीमध्येच मात्र तो तिची गच्ची अशी हाताने दाबतो आणि पोटामध्ये एक तिच्या गोता देतो आणि जागीच तिचा खून तिथे होतो, जागीच ती मृत्युमुखी पडते, जागीच जमिनीवरती कोसळते. आता हे सगळं झाल्यानंतर मात्र त्याला तर झटका बसतो, आपल्या हातून हे घडलं काय, आपल्याला करायचं होतं, पण थोडासा शॉक होतो, थोडासा एक त्याचा धक्का लागल्यासारखं त्याला वाटतं. आता असं झाल्यानंतर मात्र तो लगेच तिला उचलतो, उचलून लगेच तो तिला एका नदीमध्ये, पाणी चालू असतं, एक मोठी नदी असते त्या शेताच्या कडेला, तो तिला तिथे उचलून नेऊन टाकून देतो आणि तो तिथून फरार होतो. आता तिथून फरार झाल्यानंतर मात्र मात्र हे आई वडील घरी बघत असतात, मुलगी आली नाही, पेपरला गेली सकाळी, कुठे गेली, काय गेली. हे आई वडील तिचे पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करतात. पोलीस स्टेशनला पोहोचता सांगिततात, पेपरला गेली होती, असं तर सगळ्या गोष्टी. आता पोलिसही मात्र तपास सुरू करतात. पोलिसांनी तपास सुरू केला, ते इकडे तिकडे बघू लागतात, खबऱ्यांना सांगतात की कोणीच्या सोबत गेलं होतं, काय गेलं होतं, कसं गेलं होतं. सीसीटीव्ही फुटेज रस्त्याचे चेक करतात. कॉलेजमधून अशी माहिती मिळते की तिच्या मैत्रिणीकडून की ही त्या प्रणव नावाच्या युवकाच्या गाडीवरती ही बसून घरी गेली होती पेपर सुटल्यानंतर. मात्र आता पोलिसांना पक्का संशय या प्रणववरती आला होता. पण प्रणव मात्र मुंबईसारख्या ठिकाणी मित्राकडे मी फिरण्यासाठी चाललोय असं सांगून तो घरून तिथून निघून आला होता. त्या दिवशी घटनेला 2-3 दिवस झाले होते आणि चौथ्या दिवशी मात्र असं त्यांना समोर आलं की असं सांगितलं. मग असं घडल्यानंतर मात्र पोलीस त्याचा तपास करतात. तपास केल्यानंतर मात्र त्याला लगेच पोलीस स्टेशनला तुरुंगात आणतात. 4 दिवसामध्ये त्याला तुरुंगात टाकतात. तुरुंगात टाकल्यानंतर मात्र त्याला पोलिसची खाक्या दाखवल्यानंतर एक 2-4 ठोके दिल्यानंतर मात्र तो पोपटासारखा मोठी बोलू लागतो आणि सांगतो की असं असं घडलं होतं, असं असं झालं होतं आणि तोच राग माझ्या मनामध्ये होता आणि मी याच रागामधनं तिला शेतामध्ये घेऊन गेलो आणि शेताने रस्त्याने जातानाच मी मात्र तिचा खून केला आणि नदीमध्ये तिचा मृतदेह मी टाकून दिला. मित्रांनो बघा, छोट्याशा कारणामुळे, छोटीशी घटना घडल्यामुळे आणि त्या घटनेला जवळजवळ 8 महिने होऊन गेले होते, तरी या प्रणव नावाच्या तरुणाच्या मनामधून मात्र हा विचार जात नव्हता. तो असा कसा एक वेगळ्या माइंडचा असू शकतो, हा विचार एक करण्यासारखा आहे की एक छोटीशी गोष्ट घडली, मार खाल्ला, त्याच ठिकाणी त्याच जागेवर ती गोष्ट त्यांनी विसरून जायला पाहिजे होती, पण विसरून गेला नाही. विसरून न गेल्यामुळे त्याने त्या मुलीचा जीव घेतला, मुलीचा खून केला आणि तोही आता तुरुंगात जाऊन बसला. आपल्यासोबतही त्यांनी स्वतःसोबतही वाईट केलं आणि दुसऱ्याचे आयुष्य बर्बाद केलं. या अशा गोष्टी आपल्या आयुष्यात आपण जीवन जगत असताना छोटे मोठे भांडणं, या सगळ्या गोष्टी, राग, अपमान, या सगळ्या गोष्टी चालत असतात. ह्या आपण तिथे सोडून द्यायच्या असतात, घडत असतात आणि या सगळ्या गोष्टी आपण विसरून जायच्या असतात. पण काही लोक असे असतात, काही व्यक्ती अशा असतात की त्यांच्या मनामधनं, त्यांच्या डोक्यामधनं एकदा फिट झालं की ते मात्र जात नाही. वर्षानुवर्ष त्यांच्या मनामध्ये तेच खात चालू असते, याने माझ्यासोबत असं का केलं, हा माझ्यासोबत असा का वागला, आणि याच्यामधनं ते असं काही करण्याचा प्रयत्न करत असतात की बदला घ्यायचा, याचा खून करायचा, याला मारायचं, हाणायचं, असं काही ना काही त्याच्या मनामध्ये त्यांचा विचार चालू असतो. आणि या विचारामधून मात्र ते अशा काही याच्या संधीची वाट बघत असतात. अशाच काही गोष्टी आपल्यासोबत घडू नये, आपणही सावधान असावं. पण मात्र हा प्रणव यांनी जो विचार केला होता तिला मारण्याचा, तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये असा काही विचार आला नसेल की आपण पकडले जाऊ, आपण पोलिसांसमोर जाऊ. तुम्ही कितीही खून करा, तुम्ही कितीही प्रकरण करा, तुम्ही बलात्कार करा, अत्याचार करा, कोणाला किडनॅप करा, चोरी करा, हे सगळ्या गोष्टी तुम्ही करता, पण याचा अंत एक दिवस मात्र लिहिलेला असतो. पोलीस स्टेशनला याची दखल एक दिवस घेतली जाते आणि पोलीस एक दिवस तुम्हाला पोलिसी खाक्या दाखवून तुम्हाला पोलीस कोठडीत टाकतात आणि तुम्हाला जन्मठेप होते. किती तुम्ही चोरी करा, किती सगळ्या गोष्टी करा, एक ना एक दिवस तुम्ही मात्र समोर येत असतात. त्यामुळे या गोष्टीपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आपण सुरक्षित राहा आणि अशाच वेगळ्या स्टोरी बघण्यासाठी, तुम्हाला सावध करण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची. जय हिंद.